अमोप साहेब नमस्कार. नमस्कार. आता 2 महिन्यावर आपली विधानसभेची निवडणूक आलेली आहे. एका बाजूनी शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून प्रचार सुरू केलेला आहे. विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके हे देखील या स्पर्धेत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये तिकिटासाठी काही प्रमाणात संघर्ष होताना पाहायला भेटतोय. स्पर्धा वाढलेली आहे. त्यामध्ये इच्छुकांमध्ये विग्नरचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आहेत. शिवसेना उबाटा गटाचे तालुका अध्यक्ष माऊली शेठ खांडागळे यांचं देखील नाव चर्चेत आहे. ओतूरचे जिल्हा परिषद सदस्य मोहितदादा डामाले आहेत, ते देखील तयारी करतायत. अशी बरीचशी नावं आपल्याला पुढे येताना पाहायला भेटत आहेत. एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय, महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी भेटल्यानंतर ते आमदारकीला चालू शकतात किंवा निवडून येऊ शकतात? आता मला असं मत आहे, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील माणसांना चान्स द्यावा. शिवसेना उद्धव साहेबांच्या गटातून माऊली शेठ खांडागळे आहेत, संभाजी शेठ तांबेंचं पण नाव घेतलं जाते. अशी 2-3 नावं त्यांच्यामधून इच्छुक आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय वाटते, कोणाला दिली पाहिजे उमेदवारी? तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणाला देऊ, आम्ही त्याचं काम करायला तयार आहे. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पवार साहेबांच्या पक्षाला जर तिकीट भेटलं तर मग? राष्ट्रवादी पक्षाला जर तिकीट मिळालं, आता आम्ही लोकसभेला आमचा उमेदवार दिलेला नाही, पण यावेळेस विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चान्स द्यावा महाविकास आघाडीकडून. आणि जर समजा तिकीट नाही भेटलं तर मग? तिकीट जर नाही भेटलं तर मग ते सांगतील, उद्धव साहेब सांगतील, त्यांचं काम आम्ही करू. म्हणजे उद्धव साहेबांचा आदेश प्रमाण मानणार. हां. दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांच्या 5 वर्षातील कामगिरीकडे आपण कसं पाहतोय? त्यांची कामं आहेत ना, आमच्याकडे थोडीफार कामं आहेत त्यांची, पण आता हे इलेक्शन झालं लोकसभेत, त्याच्यातली आमची 2 कामं मंजूर झालेली त्यांनी कॅन्सल केली. कोणती कामं होती ती नेमकी? विठ्ठल रुक्मिणी चौक ते पारापर्यंत जे काम होतं, आणि उदापूर ग्रामपंचायत ते महादेव मंदिरापर्यंत. 2 कामं त्यांनी कॅन्सल केली असं तुमचं मत आहे? इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन झालं, त्यांनी ती 2 कामं आमची कॅन्सल करून त्यांनी कामं कॅन्सल केली. मग तुम्ही त्यांच्याकडे गेले नाही का, काही पाठपुरावा केला नाही का कार्यकर्त्यांनी? आम्हाला सरपंचाला सांगा, पाठवा. सरपंचाला पाठवा म्हणजे तुम्ही गेले होते तिथं? म्हणजे तुम्ही स्वतः गेले ते? मी स्वतःने, आमचे कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला, ही कामं असे का कॅन्सल केली. ते म्हणजे सरपंचांना तुम्ही म्हणजे बंगल्यावर पाठवून द्या. दुसऱ्या बाजूला 2014 ते 2019 शरददादा सोनवणे आमदार होते. त्यांनी चांगली कामं केली असे लोक म्हणतायत. रस्त्यांचं जाळं तालुक्यात उभं केलं, ते देखील या स्पर्धेत आहे. तुम्हाला काय वाटते? त्यांची कामं तर चांगलीच झाली 2014-2019, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. यावेळेस महाविकास आघाडीकडून शिवसेनेला उमेदवारी द्यावी असं तुमचं म्हणणं आहे उद्धव साहेबांच्या गटाला. पण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे? त्यातल्या त्यात तुमची निवड काय उद्धव साहेबांच्या गटाकडून? पक्ष प्रमुख ठरवतील ना, माऊली खंडागळ्यांना तिकीट द्यायचं का, बाबू पाटीलला द्यायचं का, कोणी इच्छुक असतील त्यांना द्यायचं. पण त्यातल्या त्यात एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते, कोणाला तिकीट दिल्यानंतर शिवसेनेने? एकनिष्ठ म्हणून माऊली खंडागळे, बाबू पाटे आहेत. बाबू पाटे याच्यात इच्छुक आहे का नाही आमदारकीच्या याच्यात? बाबू पाटेंनी पण ग्रामसभा घेतलेली होती. बाबू पाटे काही इच्छुक आहे का नाही मला त्याच्याविषयी काही माहिती नाही, पण माऊली खंडागळे कसं एकनिष्ठ कार्यकर्ते सेने इथून मागे सुद्धा एवढ्या फोटाफोटी झाल्या, त्याच्यात त्यांनी त्यांचं ठेवलं काही एकनिष्ठ राहिले पक्षाशी. त्यामुळे माऊली खंडागळ्यांना तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून द्यावं ही माझी विनंती. आणि माऊली शेठला तिकीट भेटल्यानंतर माऊली शेठ खंडागळे आमदार होऊ शकतात का? होऊ शकतात ना, महाविकास आघाडी आहेच ना. हो, आणि आमचं मतदान आहे ते ना. बघा आता माग आशाताई उभ्या होत्या आणि सेनेतून शरदादा होत, 50,000 मतदान आशाताईंना पडलं, आणि 49 का 48,000 मतदान शरदादांना पडलं. नाही, जास्त पडलं होतं शरदादा. मग आमचे मतदार तालुक्यात जास्त आहे सेनेला, म्हणजे सेनेचा वोटर जास्त आहे असं तुमचं मत? जास्त आहे. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला तिकीट द्यावं अशी महाविकास आघाडीतून विनंती. एकंदरीत आपल्या तालुक्यात राजकारणाचा चिखल झाला असं वाटत नाही. जास्त उमेदवार स्पर्धेत आहे,
आणि उमेदवारी दोघाच जणांना अधिकृत भेटणार, एक महाविकास आघाडी आणि महायुती. किती उमेदवार असू द्या, मतदार तोच आहे ना, मतदार तोच आहे ना. किती उमेदवार पण तिकीट दोघांनाच मिळणार ना. तिकीट दोघांना मिळणार आहे. विभाजनात कोणाचा नंबर लागणार असं तुम्हाला वाटतं? विभाजनात नंबर आता ज्याचा का असेल तो लागेल. पण त्यातल्या त्यात बुवा तुम्हाला काय वाटतं, एक कार्यकर्ता म्हणून कोण यावेळेस 2024ला आमदार झालं पाहिजे तालुक्याचं? 2024ला आमदार आता होतो ना भविष्यात. कोणता लक असेल आता उमेदवार समजा 6 उभे राहिले, अपक्ष 2 उमेदवार राहिले, पक्षाच्या अधिकृत 3 उमेदवार राहिले, मग 5-6 जण म्हणजे ज्याचा नंबर लागला, ज्याचा वोटर जास्त तो निवडून येणार ना. ज्याचा वोटर जास्त आहे तो निवडून येणार. महाविकास आघाडीकडून माऊली शेठला उमेदवारी भेटली पाहिजे असं तुमचं मत आहे? बरोबर ना. पण माऊली शेठलाच का भेटली पाहिजे? अहो बघा, पक्ष आता बघा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा वोटर जुन्नर तालुक्यात जास्त आहे. आता अधिकृत आधी आमदार होते तिथे काय आता महाविकास आघाडीत नाहीचे, त्यामुळं इथं मतदार सेनेचा जास्त आहे. त्यामुळं उद्धव बाळासाहेब गटाला तिकीट द्यावं. ओके, वेळात वेळ काढून आपण आपल्या शिवशासन या चॅनलला माहिती दिलीत, आपलं मत परखड मत मांडलं, त्याबद्दल शिवशासन या आपल्या चॅनलच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद.